नमस्कार, मी वनिता संगवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळापुरी, जिल्हा परिषद परभणी यामार्फत राज्यस्तरीय मूल्यवर्धनच्या प्रशिक्षणासाठी वाघोली पुणे येथे आपण सगळेच उपस्थित झालेलो आहोत। या मूल्यवर्धनचं आपलं 5 दिवसाचं प्रशिक्षण अगदी निवासी आहे, व्यवस्था उत्तम आहे आणि याचसोबत इथे आल्यावर सुरुवातीला सकाळी वेळ असायचा, तसं फिरायला जातो आपण, पण इथं आल्यावर कुठं फिरायचा हा पहिला प्रश्न आला। सकाळी सुरुवातीला वॉक घ्यायचा म्हणून आम्ही मैत्रिणी खाली आलो आणि वॉक घेत होतो, तेव्हा मला चित्राळ सरांचं तिथे काहीतरी योग प्रशिक्षण, प्राणायाम वगैरे चालू होतं, ध्यान चालू होतं हे लक्षात आलं। चौकशी केल्यावर असं कळालं की सरच घेत आहेत, म्हणजे माझा असा समज झाला होता की या संस्थेचे कुणीतरी शिक्षक असतील आणि ते घेत असतील, पण नंतर मला ते कळालं की आपल्यापैकीच आहेत। त्यांना मी विचारलं, तिथं त्यांच्यासोबत जॉईन झाले। पहिल्या दिवसात त्यांनी ध्यान, त्यानंतर योगिक नृत्य ज्याला आपण ॲरोबिक्स म्हणतो, अतिशय सुंदर घेतलं। नवीन गाण्यावरती तालामध्ये कसं नृत्य करायचं, म्हणजे त्यातून व्यायाम कसा करायचा हे त्यांनी शिकवलं। आता विद्यार्थी तर खुश असतातच असं केल्यावरती काहीतरी कृती, पण आपण मोठे सुद्धा याच्यामधून एकतर व्यायाम आणि त्यातून आनंद मिळतो। खूप छान वाटलं, दिवसभर फ्रेश वाटलं। आणि काल त्यांनी सांगितलं होतं की योग जेव्हा करायचा तेव्हा स्नान करून यायचं। त्याचप्रमाणे आजही, काल खरं तर खूप उशीर झाला होता, पण तरी आम्ही बाहेर गेलेलो, उशीर झाला, पण मला ते मिस करायचं नव्हतं। जे काल मला मिळालं होतं ते मला आज पण हवं होतं। सकाळी त्यांनी सूचना दिली त्याप्रमाणे मी तिथं त्यांच्या वेळेपूर्वी पोचले होते, त्यामुळे मी तिथं वॉक घेतला आणि नंतर त्यांच्यासोबत जॉईन झाले। काल त्यांनी ॲरोबिक्स घेतले, आज त्यांनी योगा, श्वास कधी घ्यायचा, श्वास कधी सोडायचा आणि योग्य कृती सांगितली। असं योगा आपण शाळेमध्ये घेतो, कुठेतरी पाहतो, तो करतो, ती गोष्ट वेगळी, पण आज त्यांनी सूर्यनमस्कार जो घेतला, त्या पूर्वीच्या कृती घेतल्या आणि सूर्यनमस्कार या 12 स्टेपमध्ये त्यांनी प्रत्येक स्टेप कशी करायची, त्याच्यामध्ये ज्या चुका मी करत होते त्या मला रिअलाईज झाल्या की आपण हे करत होतो, सर हे असं सांगताय, हात अजिबात हलवायचं नाही, अशा छोट्या छोट्या कृती होत्या। पण खरा सूर्यनमस्कार कसा करायचा हे मला आज सरांकडून शिकायला मिळालं। आणखी 2 दिवस मिळेल मला त्यांचं मार्गदर्शन, पण इथं आल्यावर हे आपल्यासारखी सगळी मंडळी भेटतात, अशी काही माणसं भेटतात की त्यांच्याकडून पण घेण्यासारखं काही असतं आणि आपल्या वैयक्तिक फायदा पण खूप होतो। तर चित्राळ सर, खरंच खूप खूप आभार आणि मी कधीच तुम्हाला विसरू शकणार नाही। आणि तुम्ही जे ही शिदोरी दिली योगासनाची, ॲरोबिक्स म्हणा, योगिक नृत्य म्हणा, ती मी सोबत घेऊन जाते आणि मला जेवढं शक्य होईल तेवढी मी वाटते। थँक्यू सर। आणि सर्व समावेशक